माझं मन म्हणते की आता विचार करूनच घे. नमस्ते, अरे पण माझा मित्र आहे महेश. याचं ऍडमिशन करायला गेलो होतो आम्ही अण्णासाहेब मगर कॉलेजला. माझं मन काय तर त्याला BBA घ्यायचा आहे का BCom घ्यायचा आहे हेच त्याला माहित नाही अजून. त्याला असं करायचं की त्याला पटकन त्याचं फ्युचर सापडलं फ्युचर सापडलं पाहिजे. अजून फ्युचर कोणी लिहिलंय तेच माहित नाही अजून. आम्हाला फ्युचर मधला एफ सुद्धा माहित नाही. तर हा माझं future फ्युचर मला सापडलं माहिती ना, पाहिजे. गणेशचं फ्युचर गणेशला माहिती ना, महापुरेचं फ्युचर महापुरेला माहिती. चाय बनवणारा पंतप्रधान झालाय तर हे त्याला अजून माहित नाहीये. मी काय म्हणतोय तर सो माझं काय म्हणायचं होतं, मॅडमने त्याला विचारलं होतं की किती टक्के पडलेत. करतोय तर किती टक्के पडले? 4 वर्ष करीन तर बीकॉम करीन. तर आमचं उत्तर होतं 41. 41 पडलेत. पटकन त्याला पहिला त्या डी डिव्हिजन टाका, पटकन त्याला पहिला डी डिव्हिजन टाका, हे खरं घडलं. असं त्या मॅडमचं म्हणणं होतं. आणि आम्ही एवढा हसलो तुम्हाला तुम्ही विचारू शकत नाही. लय म्हणजे लय हसलो आम्ही. ग्रुपला टाकू नको आपल्या. गणेश तू बोल जरा दोन शब्द तुझे तर. काय नाही, ह्याला ह्याच्यात फ्युचरचं माहित नाही. हा म्हणतोय मी काय करू, म्हणतो बरोबर पाणी में मर जाओ. इकडे 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 बघू शकता कुठं मोर्याला. आता आम्हाला तेच टेन्शन दूर करण्यासाठी आमचा महेश आम्हाला बर्गर खायचं होतं तर तो आम्हाला मोर्या मिसळला घेऊन आलाय. तर तुम्ही बघू शकता. अरे सॉरी, नाही का 10 वाला चहा पाचतोय आम्हाला. अरे बापरे. शाय पाचतोय. ठीक आहे. आणि त्यांना सांग हा बोल. विचार करून हे नाही डोक्यात निघालाय पुढं काय आपण करणार त्यावरच. पण आपल्या डोक्याला तीच कला नाही माहिती तर ते घेऊन मला काय माहितीये मला काय करायचंय. कंप्लीट झालं म्हणजे तो विचाराने मी confuse झाला. झालोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अंडरलाईन हायलाईट करण्यासारखी गोष्ट, अंडरलाईन ज्या दोन माणसांना- दोस्त आहे बापुरेची दोस्त आहे अक्षी ज्या 2 माणसांना स्वतःच माहित नाही त्याच दोघांकडे हा घेऊन आलाय. अजून एक ब्लिंकिट वर आहे. ब्लिंकिट वाला एक तिकडे बसलाय. ह्याला मार्ग दाखव. हे थांब ना. नाही खरंच नको इसको. ह्याला मार्ग दाखवणारे 2 कृष्ण आहेत आम्ही. जे स्वतःच आयुष्य बरबाद झाले दोघांचं.